सद्गुरू सावळराम महाराजांनी ठरवलं होतं म्हणण्यापेक्षा ते ठरवूनच आले होते. शोधोनी आले संत हिताहित जगाचे. मग पारमार्थिक जो साधू आहे, संत आहे, तो पण काही ठरवत असेल ना. साधू ठरवताना एवढंच ठरवतो की आपल्याला भक्तिरसाचा आनंद घ्यायचा, यापेक्षा वेगळं काही ठरवत नाही. भक्तिरसाचा आनंद घ्यायचा आहे हे त्यांनी ठरवलंय आणि त्या ठरवण्याच्या संबंधीच्या उद्घोषणा म्हणजे अभंग. काय ठरवलंय महाराजांनी आज? भक्तिरसातला सर्वोच्च सुखाचा आनंद घ्यायचा असा संकल्प केला. मग भक्तिरसातला, भक्ती मार्गातला सर्वोच्च आनंद जर कोणता असेल, ज्याच्या पुढे कोणताच आनंद नाही, त्या आनंदाचं नाव आहे कालाप्रसादाचा आनंद. सोपं बोलू, इथं भजन करावं आणि या भजनातून सुख मिळवण्याकरता वैकुंठाला जावं, म्हणजे वैकुंठाचा आनंद मोठा आहे. पण वैकुंठाचा आनंद सोडून जो आनंद घ्यायला यावं, असा काल्याचा आनंद किती मोठा असेल. विठ्ठला